मागे 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 अध्यक्ष महोदय तुमच्या सोलापूर शहरातील अवैध धंद्याचे वसूलदार यांच्या विरोधामध्ये मी 30 तारखेला अन्नत्याग उपोषणासाठी बसलो होतो. आज त्या उपोषणाची या ठिकाणी सांगता झालेली आहे. महाराष्ट्राचे विधानसभेचे विधिमंडळ नेते सन्माननीय जयंतराव पाटील साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल त्यांनी विधिमंडळामध्ये त्यांनी मांडली. मी आदरणीय ह्या सोलापूरकरांच्या वतीने जयंत पाटील साहेबांचे मनापासून हात जोडून त्यांचे मी आभार मानतो. तसेच सोलापूर शहरातील अवैध धंद्याचा जो विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता, पोटतिडकीचा होता, जनतेच्या हिताचा होता म्हणून साहेबांनी घेतला. उपोषणच्या बाबतीमध्ये ज्या सगळ्या गोष्टी सविस्तर राज्य पातळीवर झाल्या, जयंत पाटील साहेबांनी सभागृहामध्ये आज या ठिकाणी प्रश्न मांडल्यानंतर त्यांचा मला दुपारी फोन आला की पोलीस प्रशासन तुझ्याकडे येईल, तुझे जे काही मुद्दे आहेत त्यांना लेखी स्वरूपामध्ये दे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी मुंबईमध्ये बसून करून घेतो. त्याच्यानंतर या राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार वहिनींचा देखील मला दुपारी फोन आला. वहिनींनी देखील मला आश्वासन दिलं की तुझ्या निवेदनाची या प्रत्येक शब्दाची दखल घेतली जाईल, अशा पद्धतीची ग्वाही मी तुला स्वतः देते आणि त्यामुळं तू या ठिकाणी उपोषण मागे घ्यावे आणि त्या पद्धतीच्या सूचना या सोलापूर शहराच्या पोलीस आयुक्तांना केलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने माझ्यासोबत कायम पाठीशी असणारे सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील, आमदार संजयजी बनसोडे साहेब यांनी देखील वेळोवेळी मला मदत केली. तसेच आपल्या सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांनी देखील पोलीस आयुक्तांना सूचना केल्या. बनसोडे साहेबांनी देखील पोलीस आयुक्तांना सूचना केल्या. ह्या सगळ्या गोष्टीचा निश्चय काढल्यानंतर पोलीस आयुक्तांनी मला ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेण्यात येईल. आणि तसेच ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी नावं सांगितलेले आहेत, ते पोलीस अवैध धंद्याचे वसूलदार आहेत म्हणून, त्यांच्या बाबतीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली एक चांगली समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या चौकशा देखील सुरू झालेल्या आहेत. अशा पद्धतीचे देखील ह्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त सन्माननीय एम राजकुमार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब, पोलीस उपायुक्त सन्माननीय प्रीतम यावलकर साहेब हे एक चांगले कर्तृत्ववान व चांगले अधिकारी आहेत. त्यांच्या वर्दीचा, त्यांच्या पदाचा मला अभिमान वाटतो, मला मान वाटतो. परंतु त्यांच्या खात्यामधील जे काही 3 पोलीस अधिकारी जे आहेत हे भ्रष्ट अधिकारी म्हणून या सोलापूर शहरामध्ये काम करतात. त्यांच्या ह्या तिघांच्या कृत्यामुळे ह्या सोलापूर शहरामध्ये पोलिसांच्या खाकीला कुठेतरी तडा पचवण्याचं काम होते, अशी दखल त्यांनी घेतलेली आहे. आणि मला सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी त्या पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी देण्यासाठी त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. सहाय्यक पोलीस आयुक्त सन्माननीय कुर्री मॅडम, क्राईम ब्रांचचे PI सन्माननीय अरविंद माने साहेब, तसेच सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI लकडे साहेब, ह्या तिघांचं शिष्टमंडळ येऊन या ठिकाणी मला ह्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. त्यांच्या आश्वासनाच्या बाबतीमध्ये मी ह्या ठिकाणी विश्वास ठेवून आणि माझे वरिष्ठ महाराष्ट्रामधले जे काही नेते आहेत, सन्माननीय 6 वेळा अर्थमंत्री आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले सन्माननीय जयंत पाटील साहेब असतील, आमचे आदरणीय वहिनी साहेबांनी देखील मला स्वतः वहिनीने सांगितलेलं आहे की तुझ्या निवेदनाच्या प्रत्येक शब्दाची दखल मी स्वतः उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये बसून मी बैठक लावते, मी बैठक घेते आणि तुझा विषय मी संपवते, असे देखील मला विश्वास दिलेला आहे. आणि ह्या सोलापूरकरांच्या वतीने मी जयंत पाटील साहेबांचे विशेष आभार मानतो की त्यांनी ह्या सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये दखल घेतली आणि विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणला आणि 2 वेळा विधानसभेमध्ये त्यांनी प्रस्ताव मांडून
सोलापुरातल्या जनतेच्या मनातील जी काही खटखट होती, सोलापूर शहरातल्या जनतेच्या मनावर आणि त्यांच्या डोक्यावर जे काही दडपण होतं ती सोडवण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि हे पुढचं काम सन्माननीय आदरणीय वहिनी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 100% यशस्वी होताना मला दिसेल. कारण की मला माझ्या ह्या सर्व नेत्यांवर मला विश्वास आहे. म्हणून मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आज त्यांनी मला जे काही फोन केला, वहिनी साहेबांचा फोन आला, दत्ता मामेंचा मला फोन आला, बनसोडे साहेबांचा मला फोन आला, उमेशदादा पाटलांचा मला फोन आला, आत्ता देखील मला जयंत पाटील साहेबांनी फोन लावला आणि दुसऱ्या फोनवर पोलीस आयुक्त देखील होते. आणि ह्या पद्धतीचं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या उपोषणाची या ठिकाणी सांगता केलेली आहे. ओके.